जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। सरसकट कर्जमाफीसाठी नंदुरबार तालुक्यातील सैताने गावच्या आक्रमक शेतकऱ्यांनी सुरू केलेले अन्नत्याग आंदोलन जिल्हाधिकारी यांच्या चर्चेनंतर 22 जूनपर्यंत स्थगित केले आहे। सरसकट कर्जमाफीच्या मागणीसाठी नंदुरबार तालुक्यातील सैताने गावच्या ग्रामस्थांसह शेतकरी प्रमोद पाटील यांनी सुरू केलेले अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते। आपल्या गावातील ग्रामस्थांसह पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना घेऊन त्यांनी सकाळी गावात अन्नत्याग आंदोलन केले। सकाळी त्यांनी सुरुवातीला आपली जिवंत प्रेतयात्रा काढून त्यानंतर गावातल्या विहिरीत उडी घेऊन विहिरीत तरंगतच आपले अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते। विहिरीत उतरलेल्या प्रमोद पाटील यांची पोलिसांनी समजूत काढल्यानंतर ते बाहेर आले। मात्र इतक्या मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ शेतकरी आंदोलन करत असताना देखील आंदोलकांची समजूत काढण्यासाठी सुरुवातीला एक तलाठी आणि मंडळ अधिकारीच आल्याचे दिसून आले। यानंतर देखील आंदोलक हे अन्नत्यागावर कायम राहिल्याने आणि पुढची चर्चा ही जिल्हाधिकारी यांच्याशी करणार या मतावर ठाम राहिल्याने शेवटी पोलीस दलाने त्यांची समजूत काढून थेट सैताने गावातून आंदोलक प्रमोद पाटील आणि ग्रामस्थांना जिल्हाधिकारी यांची भेट घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आणले। जिल्हाधिकारी यांच्याकडे चर्चेनंतर आंदोलक शेतकरी प्रमोद पाटील आणि ग्रामस्थांनी 22 तारखेपर्यंत हे आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। कलेक्टर महोदयांची सविस्तर चर्चा होत असताना आम्ही संबंध महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी व्हावी, जो काही GR कर्जमाफी संबंधावर काढलेला आहे त्याच्यात ज्या काही जाचक अटी शर्ती गंभीर स्वरूपात आहेत, म्हणून त्याच्यापासून माझा महाराष्ट्राचा शेतकरी मायबाप हा वंचित झालेला आहे, बेजार झालेला आहे। म्हणून कलेक्टर महोदयांद्वारे मुख्यमंत्री केलेला आहे। त्या कलेक्टर महोदयांनी आश्वासित केलं की 22 जूनपर्यंत आम्हाला या तुमच्या पात्राची पाठपुरावा करण्यासाठी मुदत द्यावी, म्हणून तोपर्यंत आपलं आंदोलन स्थगित करावं। म्हणून आता घरी जाऊन आमच्या ग्रामदैवतावर ज्यातून आंदोलनाची सुरुवात केली होती, एल्गार पुकारले होते, त्यातून मी आज उपोषणाला स्थगिती देणार आहे। आणि या पत्राआधारे 22 जून नंतर सरकारचा जो काही निर्णय येतोय त्याची आम्ही वाट पाहू। आणि आम्हाला अपेक्षा आहे, जे काही मी आज जिवंत प्रेत यात्रा आणि जलसमाधी आंदोलन केलं होतं ते अत्यंत या संविधानिक आणि प्रतिकात्मक आंदोलन केलं होतं, कायदेशीर आंदोलन केलं होतं। म्हणून मला सरकारला विनंती आहे की आम्हा शेतकऱ्यांचे आता बाबा क्षमता राहिली नाही, पाणी हे डोक्यावरून गेलंय, लढाईची देखील क्षमता शिल्लक राहिली नाही। म्हणून 22 जून पर्यंत माझ्या तमाम महाराष्ट्रातील शेतकरी मायबापांना एक खुशखबरीचं आपण आश्वासन द्यावं, आपण खुशखबरीची घोषणा करावी की अटी शर्ती जसे व्यासपीठावरून सत्यात येण्यासाठी सांगितलं होतं की 7/12 कोरा 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 जिल्ह्याला शब्द आज पाडावा आणि 7/12 कोरा करावा, अशी मागणी माझी या ठिकाणातून करतोय।